brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. वंचित आणि काँग्रेसची आघाडी 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये झाली असती तर आज भाजप दिसलं नसतं, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास उशीर झाल्याची खंत व्यक्त केली होती. पण उशिरा का होईना आता आघाडी झालीये, आम्ही नक्कीच बदल घडवू असा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केला होता. मात्र वंचितचा हा दावा खरा ठरला का? वंचित आणि काँग्रेसच्या युतीचा फायदा खरंच झाला का? वंचितचा कुठे कुठे बोलबाला झाला आणि कुठे कुठे वंचित भुईसपाट झाली, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. ठाकरे पवार आपल्या अस्तित्वासाठी लढत असतानाच मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी काँग्रेस आणि वंचितच्या युतीनेही जोर लावला होता. पण काही ठिकाणी वंचितचं वातावरण निर्माण झालं, मात्र वंचितला यश मिळवता आलं नाही. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी या निवडणुकीत वातावरण निर्मिती फार चांगली केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात टोकाची टीकाही केली. त्यांच्या प्रचार सभांना प्रतिसादही चांगला मिळाला. पण त्या मानाने त्यांना संपूर्ण राज्यात यश मात्र मिळालं नाही. तर दुसरीकडे काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत वंचितने बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, चंद्रपूरसह आणखी काही ठिकाणी काही महापालिकांमध्ये त्यांनी एक अंकी यश मिळवलंय. काँग्रेस आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये 70 पैकी 65 जागा काँग्रेस तर 5 जागा वंचित बहुजन आघाडीने लढवल्या. लातूरमध्ये या आघाडीचा काँग्रेसला प्रचंड फायदा झाल्याचं दिसतंय. 65 पैकी काँग्रेसने 43 तर वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर विजय मिळवलाय, तर भाजपला केवळ 22 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर लातूरात यश आलंय. लातूरमध्ये कदाचित वंचितला सत्तेतही वाटा मिळेल असंही आता बोललं जातंय. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास 12% आहे. पण वंचितच्या छताखाली मतदार एक झाले आणि वंचितच्या 4 उमेदवारांना विजयी केलंय. लातूरमधला वंचित आघाडीचा विजय हा वंचितचा सगळ्यात मोठा विजय समजला जातोय. तर आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यात वंचितला 5 जागांवर समाधान मानावं लागलंय. पण गेल्या वेळेपेक्षा वंचितच्या 2 जागा या अकोल्यातून वाढल्या आहेत. अकोला हे प्रकाश आंबेडकर यांचं होम ग्राउंड आहे. या ठिकाणी वंचित आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवली, तर अमरावती महापालिकेत 1 जागा वंचितने जिंकलेली आहे. तसेच चंद्रपूरमध्ये वंचित आणि उद्धव सेनेची युती होती. चंद्रपूर महापालिकेत वंचितने 2 आणि उद्धव सेनेने 6 अशा दोघांनी 8 जागा जिंकल्यात. याचबरोबर नांदेड महानगरपालिका निवडणुकीत आंबेडकरांनी 15 शिलेदार मैदानात उतरवलेले होते. त्यातले 5 उमेदवार हे निवडून आलेत. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये वंचितच्या संपूर्ण पॅनलने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिलाय. वंचितचे 4 उमेदवार संभाजीनगर महापालिकेत निवडून आलेत. याचबरोबर सोलापूरमध्ये वंचित आघाडीचा मोठा प्रभाव आहे. लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांनी इथूनच निवडणूक लढवली होती. सोलापूर महापालिकेमध्ये सुजात आंबेडकर यांनी इथे लक्षही घातलं होतं. मात्र सोलापुरात वंचितला एकही जागेवर विजय मिळवता आला नाहीये. तर उल्हासनगरमध्ये वंचितचे 2 उमेदवार निवडून आलेत. महाराष्ट्रातल्या एकूण 29 महापालिकांमधली वंचितची जर आपण स्थिती पाहिली तर जवळपास 23 उमेदवार वंचितचे निवडून आलेले आहेत. आता संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेत वंचितचं काय झालं? तर मुंबईत दोन्ही भाऊ परस्पर एकत्र आले, त्यामुळे काँग्रेस बाहेर पडली. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत निवडणुकीत हात मिळवणी अशक्य असल्याची स्पष्ट भूमिका घेतली. या एकट्या पडलेल्या काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीची साथ घ्यायचं ठरवलं. या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला खरा, पण मुंबईत त्यांचं काय होणार याचे संकेत मतदानाआधीच दिसू लागले होते. जागा वाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून 62 जागा मागून घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या जागा दिल्याही, मात्र त्यातल्या 16 जागांवर वंचितने अर्जच भरले नाहीत आणि जेवढ्या जागांवर उमेदवार दिले तेही निवडून आले नाहीत. मुंबईत वंचितला खातंही उघडता आलं नाही. खरं तर एकीकडे एक जागेसाठी आघाड्यांमध्ये भांडणं, वादविवाद होतात, कधी त्या तुटेपर्यंत ताणतात. पण जागा वाटप होऊन एका भागीदार पक्षानं इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारच न देणं हे फार दुर्मिळ आहे. या एका मोठ्या उदाहरणावरूनच दोन्ही पक्षांचं मुंबईत किती सख्य आहे आणि ते मतात किती उतरेल याचा अंदाज येत होता. आणि झालंही तसंच. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या जागांवर चुकीचे उमेदवार आले असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि चुकीचे उमेदवार देऊन आम्हाला वेगळा पायंडा पाडायचा नव्हता, अशा शब्दात वंचितची बाजू मांडली होती.
पुढे प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे मुंबईतले नेते प्रत्यक्ष कामात एकत्र येऊन हिरिरीनं प्रचार करत आहेत असं दिसलं नाही. त्यामुळेच की काय निकाल लागण्याच्या आधीच सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसला आपण आघाडीत एकत्र लढलो की स्वतंत्र याचं स्पष्टीकरण द्या असं विचारलं. मतांचं आवाहन करताना काँग्रेसचे नेते व्हिडिओत वंचितचा उल्लेख करत नाहीत असा त्यांनी आरोप केला. त्याला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तरही दिलं. वंचितचा काहीतरी गैरसमज झालाय, आम्ही त्यांच्या उमेदवारांनाही विजयी करण्याचं आवाहन केलं होतं असं उत्तर सचिन सावंतांनी दिलंय. एकंदरीत मुंबईत काँग्रेसची युती केल्याचा काहीही फायदा झाला नाही असं स्पष्ट चित्र दिसतंय. एकंदरीत महाराष्ट्रातल्या या महापालिका निवडणुकांच्या निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? वंचितच्या या यशाविषयी सुद्धा तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या भूमिकांविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.